आमच्या उपमुख्यमंत्री बहिणी होत्या, प्रतिभाई होते, मी होतो, पार्थ पवारसुद्धा होते, त्याचबरोबर रशीद साहेबसुद्धा होते. त्यावेळेला सीबीआयची आम्ही चौकशीची मागणी केली होती. आज सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही सभागृहाचे आमदार मुख्यमंत्री महोदयांना भेट देऊन जो प्राथमिक अहवाल आलेला आहे त्याबद्दलची नापसंती आणि पुढे लवकरात लवकर चौकशी सर्व बाजूने जे काही वेगवेगळ्या पद्धतीचं म्हणणं केलं जात आहे, व्यक्त केलं जात आहे, त्याच्यासहित परिपूर्ण पैकी चौकशी त्या ठिकाणी लवकरात लवकर व्हावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या मनातली भावना. 17 दिवस झाले हे पत्र देऊन त्यानंतर स्मरणपत्र देण्यासंदर्भात नाही बघा, दोन गोष्टी आहेत. पहिलं पत्र दिलं ते सीबीआयच्या चौकशीचं, तो भाग वेगळा आहे, त्याच्या स्मरणपत्राचा विषय येत नाही, ही मागणी होती. आज जे काही पत्र आहे ते प्राथमिक चौकशीचा अहवाल आल्याच्या नंतरच आहे. स्मरणपत्र हा विषय त्याच्याकडे येतच नाही, कारण हे पत्र हे प्राथमिक अहवाल आल्याच्या नंतरच्या संदर्भातलं आहे. परंतु सगळ्या आमदारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. DCCA जो अहवाल आहे त्यामध्ये काय त्रुटी तुम्हाला आढळून येत आहे? मी एवढंच म्हटलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख त्याला पाहायला मिळेल की प्राथमिक अहवालावरती आमचं कोणाचं समाधान नाही, त्याच्यामध्ये त्रुटी आहेत आणि या संदर्भामध्ये जे काही वेगवेगळ्या पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत किंवा मतं मांडली जात आहेत त्याच्यासहित तपास परिपूर्ण पद्धतीचा त्या ठिकाणी व्हावा आणि लवकरात लवकर तो तपास राज्यातल्या देशाच्या जनतेसमोर यावा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची स्वच्छपणाची भूमिका आहे. पार्थ पवार यांनी आज अर्ज दाखल केलेला आहे. शरद पवार यांचा सुद्धा महाविकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल झालेला आहे. आजोबा आणि नातू या निमित्तानं राज्यसभेमध्ये एकत्रित बघायला मिळतील, कारण दादाचा कोणी अर्ज भरलेला नाहीये, त्यामुळे बिनविरोधच ही निवडणूक होईल असं. आता जे काय आता 7 जागांसाठी निवडणूक होत असल्यामुळे 7च अर्ज असल्यामुळेच औपचारिकता आहे, कारण मग उद्या छाननी आणि मग मागे घेण्याचा दिवस आणि मग त्या 3 वाजता तयारी केले जात असतात. पण आता निकाल लागल्यासारखं स्पष्ट आहे. बिनविरोध 7 जागांच्या वरती आले त्या सर्वांचंच अभिनंदन. आणि एक विलक्षण योगायोग आहे की आदरणीय पवारसाहेब ज्यांनी 6 दशकं देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा अशा दीर्घ संसदीय कामाचा अनुभव, देशाच्या गेल्या 6 दशकाच्या जळणघडणीमधला अनुभव, संयुक्त सरकार आल्यापासूनचा सुद्धा पवारसाहेबांचा अनुभव, केंद्र सरकारमधला कृषी मंत्री असेल, संरक्षण मंत्री म्हणून असेल, राज्य सरकारचा त्यावेळेचा मुख्यमंत्री म्हणून असेल, असा प्रदीर्घ अनुभव. अशा वेळेला पारसारखा एक तरुण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सहकारी राज्यसभेवरती निर्वाचित होतो. एक विलक्षण योगायोग आहे की नातं आहे कौटुंबिक, साहेब त्याचे आजोबा आहेत, त्याच्यामुळे आजोबा आणि नातू एका वेळेला राज्यसभेमध्ये असणं हा सुद्धा एक आगळावेगळा एक विलक्षण योग आहे. त्याच्याबद्दलचा आनंद आम्हाला सर्वांना. महाविकास आघाडीमध्ये भूमिका स्पष्ट करावी लागली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला की विलिनीकरण होणार नाही. काल जयंत पाटील नाही, मला या विषयावरती काही बोलायचंच नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या वाट्याला आलेल्या जागेवरती पार्थ पवार या तरुण सहकार्याची निवड त्या ठिकाणी केली. त्याच्यामुळे विलिनीकरण किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार त्यातल्या त्यात आदरणीय पवारसाहेबांसारखं एक पितृतुल्य ज्येष्ठ नेतृत्व ज्याला उभं राहतं त्यावेळेला मग बाकीच्या काय गोष्टी होतात, काही मुलाखती होतात किंवा काय व्यक्त केलं जात असेल त्याच्याशी माझं काही संबंध नाही आणि मला त्या विषयावर काही बोलायचं नाही. पार्थ पवार यांच्या निमित्तानं अजित पवारांचं स्वप्न पूर्ण झालं. एक असं आहे की दादांनी नेहमीच तरुण फळीला नेतृत्वाची काम करण्याची संधी दिली. स्वतः 99 पासून दादांनी राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तरुण नेते म्हणून त्या कालावधीमध्ये पक्षाच्या वाढीमध्ये प्रचंड प्रमाणावरचं योगदान दिलं. पक्षासाठी नव्हे तर राज्याच्या भवितव्यासाठी, राज्याच्या विकासासाठी अगदी बांद्यापासून चांद्यापर्यंत असा जो आपला महाराष्ट्र म्हटला जातो, मग विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण अशा या सर्वांगीण भागामध्ये विकासाच्या अनेक कल्पना दादांनी प्रचंड प्रमाणावरती योगदानातून त्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. अशा वेळेला त्यांचं अकाली दुर्दैवी निधन हे महाराष्ट्राला, देशाला हळहळ जाणारं आहे. अशाच वेळेला या द्वैवार्षिक निवडणुकीमध्ये पार्थ जो त्यांचा चिरंजीव आहे तो राज्यसभेवरती प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करतो. स्वाभाविकपणाने मी म्हटलं की माझ्या एका डोळ्यामध्ये अश्रू आहेत आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये एक समाधान आहे की आज पारसारखा एक तरुण नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यसभेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये
एक नवीन पदार्पण त्या ठिकाणी करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.